तू काळी आहेस, तुला स्वयंपाक येत नाही, पांढऱ्या पायाची आहेस, या टोमण्यांपासून सुरू झालेला कथित छळ अखेर एका 23 वर्षीय विवाहितेच्या मृत्यूवर जाऊन थांबलाय। विहिरीत सापडलेला मृतदेह, डोक्यावर गंभीर जखमा आणि पोलीस तपासात समोर आलेली धक्कादायक माहिती। बीड जिल्ह्यातील ही घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे। बीड जिल्ह्यातील कुटेवाडी गावातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा आणि हुंडाबळीच्या प्रश्नाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। 2 दिवसांपूर्वी कुटेवाडी येथील एका विहिरीत 23 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला। सुरुवातीला हा प्रकार आत्महत्या आहे की अपघात याबाबत संभ्रम होता, मात्र पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं। मृत विवाहितेचं नाव संध्या किसन घुले असे। 20 मे 2022 रोजी तिचा विवाह कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्याशी झाला होता। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार लग्नावेळी 4 लाख रुपये हुंडा आणि 1 तोळा सोनं देण्यात आलं होतं, मात्र त्यानंतरही तिचा छळ थांबला नाही। तक्रारीनुसार संध्याला वारंवार तिच्या रंगावरून आणि इतर कारणांवरून टोमणे मारले जायचे। तू काळी आहेस, तुला स्वयंपाक येत नाही, तू पांढऱ्या पायाची आहेस, अशा शब्दात तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला। याशिवाय माहेरून ऑटो रिक्षा घेण्यासाठी 2 लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचे सांगितले जाते। या सततच्या त्रासाला कंटाळून संध्या काही काळ माहेरी राहिली होती, मात्र 1.5 वर्षांच्या मुलाच्या भविष्यासाठी आणि समेटाच्या आशेनं तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आलं। 8 जूनला संध्याची चप्पल घराजवळील विहिरीजवळ आढळून आली। त्यानंतर शोध घेतला असता तिचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला। या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली, मात्र शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या बाबींनी प्रकरण अधिक गंभीर बनवलं। अहवालानंतर संध्याच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार केल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या। तिच्या हातापायांवरही जखमांचे निशाण असल्याचं समोर आलं। त्यानंतर ही नैसर्गिक मृत्यू किंवा आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय अधिक बळावला। मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसांनी पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात हत्या आणि पुरावा नष्ट करण्यासंदर्भातील कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणात पोलिसांनी पती आणि सासऱ्याला अटक केली असून सासूचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेनंतर संध्याच्या कुटुंबियांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली। एका तरुण महिलेचा मृत्यू, एक लहान मूल आईविना आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेलं एक कुटुंब, या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या घटनेबाबत तुमचं मत काय? महिलांवरील छळ आणि हुंडाबळीच्या घटनांवर अधिक कठोर कारवाई होणं गरजेचं आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा।